नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी टाकणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा मिळणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 6वी समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे. बघा, सर्वप्रथम आपण इतिहासाचे प्रश्न पाहू. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न पहिला 4 गुणांसाठी. 1. बॅबिलोन हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. 2. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. 3. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते नगरपंचायत. 4. मदुराई ही पांडव राज्याची राजधानी होती. या पद्धतीने 4 गाळल्या जागा पूर्ण केल्यास आपल्याला 4 गुण मिळतील. ब भाग जोडायला हवा. जिल्हाधिकारी. ब. कायदा व सुव्यवस्था राखणे. जिल्हा न्यायालय. क. तंटे सोडवणे. तहसीलदार. अ. तालुका दंडाधिकारी. त्यानंतर प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? उत्तर: मौर्य काळात कापड विणणे व रंगविणे, धातुकाम, मातीची भांडी बनवणे, हस्तिदंतावरील कोरीव काम करणे, व्यापार, नौका बांधणी करणे इत्यादी व्यवसाय होते. 2. प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे लिहा. उत्तर: तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ इत्यादी प्राचीन भारतातील विद्यापीठे आहेत. 3. भरत मुनींनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर: भरत मुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला. 4. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते? उत्तर: न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. 5. शहराचा प्रथम नागरिक कोणाला मानले जाते? शहराचा प्रथम नागरिक महापौर यास म्हटले जाते. ब भाग. खालील राज्यसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा 4 गुणांसाठी. राज्यसत्ता आणि राजधानी. सातवाहन पैठण प्रतिष्ठान, पांड्य मदुराई, चालुक्य वातापी, पल्लव कांचीपुरम. त्यानंतर कारणे लिहा 6 गुणांसाठी. 1. ग्रीक राज्याची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत कारण ग्रीक राजांच्या नाण्यांवर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. 2. त्या नाण्यावर त्या राजाचे नाव असे म्हणून ग्रीक राज्याची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यानंतर तो प्रश्न, चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. त्यानंतर ब भाग. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? 4 गुणांसाठी. 1. तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्रमैत्रीण तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे. तर उत्तर: सहलीला गेल्यावर तिथे मित्रमैत्रीण आपले नाव लिहित असेल तर त्याला लिहू देणार नाही, कारण ऐतिहासिक स्मारक हे आपल्या प्राचीन संस्कृतीचा ठेवा आहे. त्या वास्तूचे सौंदर्य व मूळ स्वरूप नष्ट करून आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक वैभवाचा वारसा नष्ट होईल, म्हणून तिचे जतन करून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्याला समजावून सांगेल. भूगोल. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी. 1. सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. 2. तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात.
3. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात. त्यानंतर ब भाग, गटात न बसणारा घटक ओळखा 5 गुणांसाठी. 1. शंख, मासे, खेकडा, जहाज. जहाज हा घटक बसत नाही. दुसरा गट, श्रीलंका, भारत, नॉर्वे, पेरू. पेरू हा घटक बसत नाही. 3. नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मॅग्नीज. नैसर्गिक वायू हा घटक बसत नाही. 4. अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र, कॅप्सियन समुद्र. मृत समुद्र हा घटक गटात बसत नाही. 5. दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर हा घटक बसत नाही. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. खनिजांचे उपयोग कोणते? उत्तर, खनिजांपासून विविध धातू व रसायने मिळतात. या खनिजांपासून मिळणाऱ्या काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो. त्यानंतर दुसरं, ऊर्जा साधनांची गरज काय? उत्तर, दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते. स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगासाठी, वाहने चालविण्यासाठी ऊर्जा साधनांची गरज असते. प्रश्न तिसरा, चतुर्थक व्यवसाय सर्वत्र का दिसत नाहीत? कारण चतुर्थक व्यवसायातील सेवा या विशेष पदवी प्राप्त लोकांकडून पुरविल्या जातात. त्यासाठी अधिक मूल्य खर्च करावे लागते, म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.